नमस्कार मंडळी, मी विनायक देवी ब्लॉगिक्स विनायकमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। तर आपण आज जाणार आहोत उमरटला, आमच्या मूळ गावी पावना देवीच्या दर्शनासाठी। तर आपल्यासोबत आज आहे शुभम, मम्मी पप्पा आणि विघ्नेश। चला काय शुभम आता कुठे मस्त बोलतात, येता तुका मालवणी भाषा येता का? उपवास असला की असं हे असतं ना, आपण साबुदाणा वडा माझं बाकी आहे अजून, याचं चालूच आहे। मिसळत नाही आपण जस्ट पोचलो आहे पावना देवी मातेच्या मंदिरात, पण अजून पुजारी काका आले नाहीत, त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागेल। तर तोपर्यंत आपण पप्पांना विचारूया की त्यांना काय माहिती आहे, त्यांच्याकडे काय इन्फॉर्मेशन तर आपण ते विचारून घेऊया। चला, या पावना देवी माता देवस्थानाबद्दल, उमरट या देवस्थानाबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा। कसं आहे माहिती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवीची, पावना देवीची अशी खूप मंदिर आहे, पण त्या सगळ्यांमध्ये हे पावनादेवी मंदिर जागृत असं देवस्थान आहे, पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आम्ही या मंदिराचे आमचा जो पूर्वज होता त्याने हे मंदिर वसवलेलं आहे। पालखी सोहळा असतो, तो निघतो, तो बघण्याचा अप्रतिम असा सोहळा असतो। तो सोहळा बघण्यासाठी मुंबईवरून, लांब लांबवरून, बेळगाव, सिंधुदुर्ग अनेक ठिकाणावरून लोक इकडे येत असतात आईच्या दर्शनाला। आणि आम्हाला एवढा सार्थ अभिमान आहे की आम्ही तिचे वंशज आहोत। आम्ही या भूमीमधून, आता आम्ही सध्या नाटळ सुपस्तीला आहोत, पण आम्हाला एक अभिमान असतो की माझा वंशज, माझं हे इकडे आहे, आपलं मूळ गाव आहे, मूळ गाव आहे, आणि त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान असतो, आदर असतो, आणि केव्हा एकदा आईला भेटतो अशी पण इच्छा असते। मग आम्ही ज्यावेळी आमच्या मूळ गावी येतो त्यावेळी आम्हाला खरोखरच आपलं काहीतरी असल्याचा भास होतो आईच्या कृपेने, आणि खरोखरच तिच्या चरणी जो विलीन होतो, नतमस्तक होतो, त्याला जी गोष्ट तो मनात पकडतो ती आई पूर्ण करते, हे आमचा अनुभव आहे। आम्ही तर तिचेच आहोत, पण इतरही सिंधुदुर्गातून जे लोक येतात दर्शनाला, त्यांच्या पण मनोकामना, इच्छा सर्वच्या सर्व पूर्ण आई करते, अशी या आमच्या देवस्थानची ख्याती आहे। आपण आता आहोत पावना देवी मातेच्या मंदिराकडे। हे मुख्य द्वार आहे, असे 3 मुख्य द्वार आहेत, तिकडे एक आहे आणि या मंदिराच्या पाठीमागे एक आहे। तर आपण आता पूर्ण मंदिर बघूया, चला।
आपण आता भवानी आईच्या तिकडे चाललो आहोत. भवानी आईच्या दर्शनाला पावणादेवीकडून आपण आता निघालो. आता भवानी आईकडे चाललो दर्शनाला. हा साकव क्रॉस केल्यावर साखर आणि खालून ट्रेन जाते आपली कोकण रेल्वे. हा हा मम्मीचा आधी शूटिंग. यातली आई आपली येते ना. शेवटी कसं आहे माहितीये, आपलं ते आपलंच असतं. स्वतःच असतं ना ते आपलं, किती लांब असलं तरी आपलंच असतं. आपल्या देवस्थानाबद्दल सांग ना या आपल्या भवानी मातेबद्दल. म्हणजे आई आली कुठून, बाबा तुझा पावणादेवी जी आहे ना ती आली कुठून आणि ती इकडे का आली. तिचा मोठ काळ तुळजापूर. हा. तुळजापूर आणि हे शनी शिंगणापूर. ज्यावेळेला आम्ही गेलो होतो बरेच लोक, आमची होती मुंबईवरून, मुंबईला होतो तर सगळे म्हटलं जाऊया. गेलं मग आम्हाला बघितलं कुठून तुम्हाला सुरू आलं. त्यांनी तेल बिल लावून आंघोळ पाणी दिलं आम्हाला. ह्याच्याखाली खांबाखाली आणि थैसून काढून म्हणाले कसं सांगतो. आणि त्यांनी मग सांगितलं की बघा काही लोकांची अशी गरबी कंपनी जमिनी आहेत आमच्याकडे. हा तिकडे शनी शिंगणापूर. हा ते आता तुम्हाला जेवण घालायचं आहे. आता गेला तुम्ही आणाव्या, तुम्ही आता काय करू शकत नाही ना. नाही जेवण करणार किंवा घालणार. हो मग तुम्ही जर काय नेलेलं असेल घालता फक्त तेच वापर. तिकडून आली कशी देवी. आली कशी सांगतो. ही घोड्या गाड्या, घोडे असू नाही, गाडी असू नाही, कशावर नाही. जो कोण आमचं महापुरुष होतो, महापुरुष म्हणजे मूळ पुरुष. मूळ पुरुष. आणि त्याने ह्या आपल्या पोस्ट्या टाकल्या, बांधल्या आणि वाटविलं मार्गस्थ झालं. देवीला घेऊन देवी मूर्ती चालत चालत शिंगापूरसून ना शनी शिंगापूरसून चालत चालत इथे आला. ती कुठे आमच्या तिकडे राय आहे. ते रायत नाही जशी जागा होती शेतीची त्या जागा त्याच्या व्यतिरिक्त होती, दुसरीकडे होती देवी. हा होय. ती तिसर आणून ठेवल्याने आणि तिसर ते थांबले तर हे आमचे लोक कोणतरी गेले तिथे आणि ते बोलले तुम्ही आलात कोण, तुम्ही इलात तुमच्या झोडीत घ्या, मी आता माझ्या गावात जाते म्हणून तिकडे सिंगापूर. त्यांनी ती दिली हेच आपले समजा म्हणजे पूर्वज आपले कोणते म्हणजे जो पूर्वज तिकडून आलेला होता त्याच्या हातात दिली. तिकडून घेऊन आला ना ते इथल्या त्या माणसाच्या हातात दिली. हा बरोबर. आणि सांगितलं इथं तुम्ही सांभाळ करा. ती आमच्या या भावकी दळवीतच दिली. मग आता म्हणजे तिची स्थापना तरी झाली. तिथून झाली आणि मग त्या आमच्याकडे, मग आमच्या लोकांनी आमच्याकडे. आता ताटाची देवस्थान याचा अर्थ असा की त्याला त्या ताटाला सुवर्णाचं ताट म्हणतात. त्याचा एक शब्द असा आहे आमच्या देवातला, आकाशची वावडी सुवर्णाचं ताट चढून उचलून देण्यास राजी हो, असे देवाला घालणं ज्यावेळी सांगितलं जातं ना त्यावेळी असं घालणं घातलं जातं. आकाशची वावडी सुवर्णाचं ताट चढून उचलून देण्यास राजी हो, हे घालणं करू. आणि ते मग ताटाचं पुढचं सगळे विधी होतात. ती जे आदल्या म्हणजे आधी 3 दिवस देव डाळपाला बाहेर पडतात. डाळ म्हणजे गावभेट, संपूर्ण गावभेट घेणार. संपूर्ण आपली सुवासिनी पंचायत वगैरे अन्न औक्षण करणार प्रत्येक वाटोवाट वेळोवेळी. आणि ते देव संपूर्ण गाव फिरून परत तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी जत्रा असेल त्या संध्याकाळी 7 वाजता देवळात पोहोचली. ती मंडळी जेवायला आपापल्या घरी गेली. आता अशी परिस्थिती आम्ही केली की जत्रेच्याच लोकांना जेवण वाढतो.
सगळ्या तिथेच. सगळं हा 2015 पासून आतापर्यंत जत्रेच्या लोकांना सगळ्यांना जेवण तिथेच वाढलं जातं, म्हणजे प्रसाद तिथे वाढला जातो आणि त्यामुळे बाकीचे कार्यक्रम तिथे असतात. आता हे कार्यक्रम 10 वाजता परत पंचायत देवाचे बाहेर म्हणजे हा. देवफेरी देवफेरी, समज. त्याच्या सगळ्या म्हणजे अंगात येणं बिणं या सगळ्या गोष्टी एक ते 5 फेऱ्या होतात. 5 फेऱ्या झाल्यानंतर जर कोणाची आणखी देवाजवळ काही मागणी म्हणजे अवटी पैशात ते काही इंटो बनतं हो, लक्षात आलं का माझा बरा नाही हा बाबा असा असा या सगळ्या तिथे घेतल्यानंतर सार्वजनिक 1:30 हा कार्यक्रम चालतो. 1:30 नंतर दशावतारी नाटक सुरू होतं. ते जवळजवळ पहाटे 3:30 पर्यंत चालतं. 3:30 4 पर्यंत 3:30 वाजता देवाचं जे सुवर्णाचं ताट लक्षात आलं. पण तत्पूर्वी एक शय राहिलं ते ज्यावेळी पंचायत आमची थांबते त्यावेळी देवाला नारे घालणं सांगण्यासाठी एक नारळ ठेवला जातो. लक्षात आलं. तो नारळ सौंडाळणीचा नारळ असं त्याचा शब्द आहे. सौंडाळणीचा नारळ आणि तो नारळ ठेवायचा आणि त्या नारळावर संपूर्ण 84 जी इकडची परिसरात खेडी आहेत लक्षात आलं का 84 खेडी 84 गाव हे सगळे 84 गाव साळशेचा संत नावाचा देव आहे. कधी शब्द ऐकला असेल साळशे गाव तिथे संत देवस्थान आहे. या 84 देवस्थानाचा मालक तो साळशेचा संत देव नाव त्यात संत देव तो त्याचा मालक. त्याला आधी पहिल्या गाण्याला सांगायचो आम्ही जरी किती पुढ्या मारल्या त्याला सांगितल्याशिवाय पुढे काही नाही. म्हणजे ते मालक म्हणून त्यांना सांगायचं होय तू ये या आमच्या कार्यक्रमात पहिल्या गाणं त्याला सांगायचं तू मालक पुन्हा तिथे हजर हो आणि आकाशची ओढी सुवर्णाचं ताट चढून उचलण्यास पहिला राजू हो. आणि त्याची सुरुवात झाली की 84 खेड्यांची नावं घेऊन त्या लिस्ट असतेच. म्हणजे सगळ्यांची नाव बिटर सगळं आलं हो. बरोबर. अगदी माणगावच्या देवीपासून त्या सावंतवाडच्या देवीपर्यंत सगळ्यांची नावं 84 देवांची नाव हो लक्षात आलं. बरोबर. ती सगळी नावं घेऊन झाली त्यांना सगळ्यांना गायक बोलून झालं की कार्यक्रम संपला की नाटक सुरू होणार. नाटक सुरू आहे की 3:30 पण नाटक नाही की पहाटे 3:30 वाजता गावची 12-5 मंडळी देवाचं सुवर्णाचं ताट भरण्यासाठी ते घेऊन गांगोचं देवालय आहे. गांगोच्या देवालय ते मूळ देवालय आमच्या गावचं. पण कार्यक्रम इकडे होतो तिथे जायचं. ते ताटात काय असतं तर 1.25 पिठाचं पीठ तांदळाचं त्याचं एवढा गोळा ते पीठ तिथे न्यायचं. तिथे ते पीठ मळायचं गाडी गावकर मळतो ते पीठ त्याला वात घातलं पण वात कापसाची नसते त्याला शुद्ध स्वच्छ पांढरं कापड विकत आणावं लागतं. 1 मीटर त्याची वात वळायची आणि ती त्या ह्याच्यात ठेवून ह्या करायचं गोळा करायचा त्याला होल पाडायचा. त्याला एक पणती असते मोठी पणती त्याला टवळं म्हणतात. लक्षात आलं का 1 मिनिट दाखवतो बघून घे पणतीच ती पण मोठी पण मोठी ही त्याच्या ह्याच्यात ते पिठात ठेवायची. त्याच्या बाजूने पीठ मजबूत लावायचं ह्याच्यात ते वात घालायची आणि ती वाटली ती पेटवायची. 12-5 तिथे सांगणं केलं ते ताट उचललं जातं आणि ती वरती आणलं जातं. दिनविस्ता म्हणजे जे मानकरी असतील जनरल तसं होऊ शकतात पण आमची वाट भरी नाहीये लक्षात आलं. थोडस चिकन असतो त्यामुळे 5-50 लोक जातात लक्षात आलं का. ते आणल्यानंतर देवीजवळ ठेवलं जातं. देवीजवळ ठेवल्यानंतर आमचा जो पाहुणीची जी शुभकळा असते त्याच्या अंगात पाहुणा येते आणि शुभकळा येते ते केस काढले जातात. आणि त्या केस काढल्यानंतर म्हणजे आम्ही तिथे हजर असतो भटजी तिथे हजर असतो. केस काढल्या आंघोळ केली की त्या ठिकाणी त्याला तो घुमडी टाकली जाते देवाच्या समोर आणि त्याच्यावर दोन्ही पाय ठेवून तसा बसतो. बसल्यानंतर त्याच्या डोकीवर लोण्याचा गोळा ठेवला जातो. लोण्याचा गोळा आणि तो गोळा गावच्या बांगण्याने आणायची पद्धत आहे लक्षात आलं का. तो गोळा लोण्याचा गोळा ठेवणार आणि त्याच्यावर 12-5 मंडळी सगळे जाऊन तो ताट चढवून त्याच्या अंगात शुभकळा आहे हो येईपर्यंत नाही तो आधी आलीच आहे. ज्यावेळी त्याला तो बसणार त्याच्यात तो उभा आहे तिथे ज्यावेळी शुभकळा तो खाली बसू शकत नाही त्याच्या अंगात आलेला असणार. तो असंच करतच असणार लक्षात आलं का. तो तिथे हे करणार
आणि त्याच्या डोक्यावर ते चढलं जाणार. हात जोडून हळूहळू तो वरती उठला की त्याची ह्या जरी स्वतःच्या मणके त्याने हात सोडले का तो खाली निघाला. ऐकलं ते त्या बाकीचे सगळे आम्ही मंडळी सगळे लोक त्या ताटाच्या सभोवती फिरत संपूर्ण पंचायत 5 फेऱ्या घातल्या जातात. त्याला ताट फिरणं असं म्हणतात. इतिहासात नक्की मला वाटतं जोगीबाजीच्या पुस्तकात आहे ती स्टोरी. तो जो दिल्लीच्या घरात बसलेला पृथ्वीराज चव्हाण त्याची आपण राजस्थान हे पण वचनात आलेलं त्यांचं त्या चव्हाणांचं कुलगोत्र हेच आहे. आपलं तेच त्यांचं. आणि जे हे राणीबिणी लावतात ते महाराणा प्रताप, ते आपल्याला महाराणा हे दोन्ही पण संदर्भ वाचलेले. जस्ट आलो, संध्याकाळचे 5:30-6 वाजले असतील. आता पहिलं उमरटला गेलो पावनादेवी मातेच्या मंदिरात. मग तिथून आमच्या मूळ घरी, मूळ गावी, जिकडे मूळ गाव आमचं उमरट आहे तिथेच आमचं मूळ घर आहे. तिथे गेलो. तिथे भवानी मातेचं देवस्थान आहे, तिथे आम्ही पाया पडलो. थोडं थांबलो तिथे. नंतर जवळच आजूबाजूला जे तिकडचे मूळ रहिवासी आहेत, तिकडचे स्थानिक आहेत, दळवीच आहेत सगळे, तर त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो. आमचं जे रूट्स आहेत, म्हणजे आम्ही जिथून आलो, दळवी म्हणजे कोण हे कळलं पहिल्यांदा. खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या. तर ते तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता ॲक्च्युली. मग ते झालं. त्यानंतर मग संध्याकाळी फिरत कणकवली बाजारपेठेत फिरलो, थोडी खरेदी केली. नंतर आत्ता जस्ट आलो आहे. तर आत्ता थोडा आराम केला आणि नंतर मग शुभम बोलला की आपल्याकडे जेवढी पण झाडं आहेत, नारळाची म्हणा किंवा जेवढी पण झाडं आहेत, त्यांना आपण पाणी घालूया. आणि विषय असा आहे की आता पाईप नाही आहे, त्यामुळे आपल्याला हाताने लिटरली बकेट घेऊन आपल्याला पाणी घालायचं. तेच करतं. तुम्हाला दाखवतो काय आहे त्याचं. तर आता इकडे तो पाणी टाकून गेलाय असं. आणि तिकडचे आय थिंक अननसमध्ये टाकतो ना आता तू, ते हे नारळाची झाड आहे सगळी, तिकडे तो टाकून गेलाय. आणि हे बेलाचं झाड आहे इकडे. एका ह्याला किती वेळ 2 ते 3 एक लेवल भरेपर्यंत आपण टाकतो ना, थोड्या प्रमाणात. आणि या केळीचे हे लास्ट टाइम तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना, तर तुम्हाला कळेल हे वाला जे झाड आहे त्यामधून आपण लास्ट टाइम शेळी काढलेली ना रे. इकडून आपण नारळ काढलेले आणि ते आपण त्यातलं मलई किंवा खोबरं असं काहीतरी ते युद्ध झालेलं एक. तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल काय ते झाड आता वाळवी लागली त्या झाडाला आणि ते गेलं, नष्ट झालं. बरोबर. हे आबोलीच्या झाडांना पण घालूया. हे आबोली आहे. आणि हे चाफ्याचं झाड आहे. आमच्या आजीला लय आवडायचं म्हणून ते चाफ्याचं झाड पण आपण लावलेलं. आणि आता मी जातोय विहिरीवर. म्हणजे कसं आहे, इंजिन चालू करताना फुट रोल चेक करावं लागतं की तो पाण्याच्या लेवलच्या खाली आहे की नाही. आणि काल पण आलेलो आणि आज आता इंजिन चालू करायचं आहे, मग आपल्याला आज पण चेक करावं लागणार आहे. चला. तर ना आता एक्सपिरियन्स आपण शुभमला विचारू की आपण मगाशी गेलेलो, म्हणजे तो पण आमच्यासोबत आलेला ना, तर त्याचा पण फर्स्ट टाइम होता. तर त्याला विचारू की कसं त्याला वाटलं. शुभम, आता तुझा एक्सपिरियन्स कसा होता की पहिल्यांदा तू पण आमच्यावर गेलेलास ना उमरटला, तुला काय वाटलं? मी एकदा जाऊन आलो पण ह्यांच्यावरच गेलेलो, पण मस्त मजा आली. पण आज जे आपण केलं ते फर्स्ट टाइम होतं. आज आम्ही जे प्रॉपर आम्ही तिकडच्या लोकांशी बोललो, म्हणजे पूर्ण दळवी खानदान तिकडे आम्ही जेवढे जिकडे वाडी आहेत त्या पूर्ण वाडीत सगळे दळव्यांचे आहे. तिकडे मस्त म्हणजे आमचे जे दळवीन आडनाव आहे, म्हणजे आम्ही कोण होतो पहिले, आमचा इतिहास सांगितला गेला त्या काकांनी. ते तुम्हाला या ह्याच्यावर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल, म्हणजे विनायक शेअर करेल की कसा तो इतिहास आहे दळव्यांचा. ती प्रॉपर माहिती दिली. तिकडची लोकांची जी प्रेम आहे, म्हणजे आम्ही एक अनोळखी म्हणून आम्ही गेलो, पण आम्ही फक्त विचारलं की गुरुजींचं घर कुठे आहे. पण ते काय एक घर होतं, ते पण दळव्यांचंच होतं. तर ते लोकांनी आम्हाला फक्त ॲड्रेस न सांगता त्यांनी स्वतःने आम्हाला आपुलकीने त्यांच्या घरी बोलवलं. मस्त चहा पाणी विचारली आणि मग खूप मस्त अशी स्टोरी बी सांगत होते त्यांच्या गावची. म्हणजे प्रॉपर आमचं जे गाव आहे ते आमचं मूळ गाव तेच म्हणजे उमरट. आणि फक्त आम्ही ते नाट्यामध्ये स्थायिकसाठी आम्ही इकडे आलो नाट्याला. तिकडचे त्या लोकांनी ते एक जत्रेचा पण उल्लेख केलेला, सांगितली पावनादेवी कशी आली, त्याचा ती कशी म्हणजे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितली. मस्त आहे. ते विनायक तुम्हाला सांगेल
व्हिडिओमध्ये तुम्हाला की त्या काकांनी आम्हाला कशी त्यांची स्टोरी सांगितली. पण खूप मस्त मजा आली. खूप भारी वाटलं. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओच्या मागे किंवा पुढे तो असेल नक्कीच, ते क्लिप्स असतील. जस्ट सगळं काम संपलं आणि थोडं असं टाइमपास करायला म्हणून घराच्या समोर जो कोपरा आहे आमच्या, तिथे येऊन शांत बसलोय. तर आम्ही एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढं काहीतरी भारी वाटतंय. कारण का समोर सह्याद्री रांगा आहेत, या साईडने सूर्य मावळतोय, मावळतीला आलाय, मग त्याचा ढगांमध्ये आलेला केशरी रंग, एका साईडला अंधार होतोय. म्हणजे खूप भारी वाटतं आणि सगळीकडे शांतता आहे. काय शुभम? शुभम मगाशी मला तेच बोलत होता यार, म्हणजे एवढं भारी एक्सपिरियन्स आपल्याला करायला भेटतंय. काय शुभम, तू काय बोलशील यावर? बघतो की मुंबईमध्ये आपण बोलतो की लक्झरी म्हणजे लक्झरी लाईफ आहे, पण ती घडवली एखादी आपण माणसानेच घडवली आहे. पण ती अनुभवतो ती पैसे देऊन. पण ही निसर्गाने जी आपल्याला दिली आहे म्हणजे एकदम शाश्वत, एकदम भारी मस्त निसर्ग दिला आहे. पण त्यात जो बसून जो अनुभव आहे ना, तो एकदम भारी आहे. मी तर एकदम मला एन्जॉय करतो. कधी मला गाव खूप आवडतं. म्हणजे मी पहिल्यापासूनच मला खूप आवड आहे गावाची, म्हणून मला लय मजा वाटते. दुसरं बोललं की आम्हाला एकदम भारी वाटतं की आमचं घर आहे ना, म्हणजे असं आहे की जेव्हा सूर्योदय होतो सकाळी, तो आमच्या घराच्या समोरून होतो, म्हणजे डोंगराच्या मागून जो. आणि तो सकाळचा जो व्ह्यू असतो ना, एकदम म्हणजे एक बघणार ना एकदम मस्तच असतो. तिकडनं जे उगवताना दिसतो ना, आणि तो प्रॉपर आमच्या बघू शकता पाठी आमचं हे घर आहे. तिकडनं आम्हाला पूर्ण असं बसून आमच्या खळ्यातून तो दिसतो. एकदम आम्हाला एक भाग्यच आम्ही सांगू शकतो की आम्हाला फ्रंटलाच आमचं असं घर आहे. एकदम भारी आहे. आणि संध्याकाळचं तर एकदम मस्तच. आता बघू शकतात पक्ष्यांचा पण आवाज येतोय मस्त शांत, रातकिड्यांचा आवाज येतोय एकदम भारी. आता हळूहळू अंधार होतोय, तशी त्याची शांतता वाढत चालली आहे. पण ती शांतता सुद्धा बोलते ना, अशी हवीशी वाटणारी शांतता आहे. तुम्ही असे शब्दात सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला जर हे एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावी नक्की जा. आणि जर तुमचं गाव कोकणात असेल तर मस्तच आहे, एकदम तुम्ही आलंच पाहिजे. म्हणजे कोकणात जर तुमचं घर कुठलं पण गाव असेल तर गावाच्या साईडला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवते. ती तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स केली पाहिजे अर्थात. काय शुभम? भारीच आहे. पण आता तर मला तर वाटतं आता पण कमी. आता आम्ही एवढ्या गावात फिरलो, पण आता तर जास्त लोक दिसतच नाही आम्हाला. पण हा म्हणजे आता आम्ही वाड्यात त्या दिवशी पण मी तुम्हाला बोललो, गेल्या ब्लॉगमध्ये बोललो की वाड्यांमध्ये आम्ही फिरलो. आमच्या वाडीत सगळी ऑलमोस्ट 90% बंद आहेत. सगळी मुंबईला शिफ्ट झालेत कामासाठी, नोकरीसाठी. आणि मग ते क्वचित मध्ये आले तर आले. आम्ही पण तेच आहे. आमचं पण तेच. आमच्या घरात पण कोण नाही. आम्ही बोलू शकत आमच्या घर बंद असतं. आम्ही पण गावी थोड्या येतो गणपती किंवा मे, आपण असं नॉर्मली आपण तेव्हाच येतो ना. पण गावी थोडं बरं वाटतं, शांतता. आता आम्ही पण काय पुढच्या वर्षीपासून नोकरी लागणार, म्हणजे या वर्षीच. आता आमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, तर आता म्हणून आम्ही 1 महिना एन्जॉय केला. मी तर खूप मजा केली. सगळीकडे फिरलो, देवगड फिरलो, परत स्वामींच्या मठात गेलेलो, ह्याला आडवलीला, आणि ह्याला गेलो राजापूरच्या गंगा फिरून आलो. सर्व खूप एन्जॉय केला. आता जाऊ, आता मस्त पण लय मजा केली. एक फ्रंट व्ह्यू दाखवतो संध्याकाळचा, म्हणजे कसं दिसतं. काळोख होतं. तर परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. तसंच आम्ही उंबरठचं जे आपलं पावनादेवी देवस्थान आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही उंबरठ घरातले जर तुम्ही दळवी असाल तर नक्की व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिलीजमध्ये. परत भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय 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 बाय.